नमस्कार, मी संजीवनी वैजल न्यूज 24/7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। 3 वर्षाची चिमुकली आहे जिने देशाबद्दल तसंच श्लोक असे अनेक मंत्र त्याच्यात तिने लहान वयामध्येच तिने भरपूर काही गोष्टी बोलल्या आहेत। त्याच्याबद्दल तिला महाराष्ट्राचे पुरस्कारही देखील मिळालेले आहेत। मदर ऑफ एज्युकेशन सावित्रीबाई फुले. वाव अच्छा नाउ टेल मी हु रोट लिसन नेम द 4 Vedas 10 Vedas and Rigvedas, say full Samvedas, Yajurvedas, Ararga Vedas, what was the real name of Valmiki who wrote Ramayan Ratnakar, according to Hindu mythology who invented the musical instrument veena Narad, what was the original name of Mahabharata Samhita, Upanishads are the book on Philosophy, in the Narsimha avatar Lord Vishnu killed Hiranyakashipu, very good India's first female police officer Kiran Reddy, very good tell me Maisai, okay celebrated the birthday of Swami Vivekananda, the Indian ruler who created Maratha kingdom Chhatrapati Shivaji Bose, see the Indian ruler who created Maratha kingdom Chhatrapati Bose, the Indian ruler who created Maratha kingdom Chhatrapati Shivaji Maharaj. very good which leader started Jai Jawan Jai Kisan Lal Bahadur Shastri, very good Shivaji Maharaj birthplaces Shivaji Maharaj birthplaces Shivaji Maharaj birthplaces Shirivot, Fort. Very good. Which leader said, "Give me blood, I will give you freedom"? Netaji Subhash Chandra Bose. Amen. I like it. Almost all of the 23. Start. Next step. Rinka hoi re mana, Rigvaya hoi re mana, Prachanda Swami Baipatiji Mirtya hai re mana, Adatya Avadut Ismadagam Shakya Vishakya Kartir Swami. Ramachandra Pitanyuna Kaya Saivata Parava Advaita Agavina Kaya Nai Pyara Valloge Na Bipita Yara Shakya Vishakya Kartir Swami. You know this. तू काय अब मैं बता मैं बंगले में तू नहीं उगाची उगाची हो गया उगाची से शुरू कर उगाची भी तो सी बहे पहोजे आज मम्मी अच्छा मत करो नहीं बहे भी तू काय पर अच्छा मैं बोलेगी तभी क्लैप करो उगाची स्टार्ट गाची भी तो सी बहे पहोजे स्वामी शक्ति पहोजे मेरी जम्बा बिट्टू ऐसे केरे चांद नका क्वा परू तू ऐसे प्यार त्यांचा सत्य विशक्य करते स्वामी ओई जागा शक्ती हे सतीत सावळी सीता विनावू स्वामी भक्त हातवता किती दिदी त्याशी हात नको गप्पू स्वामी देती रात शक्य विशक्य करते स्वामी अमना यानतीत स्वामीची आपण सपाना भूतात हे दीत गेरियात रे पचरीती सोरती जयाची न्या स्वामी गे ग्याती सत्य विशक्य करते स्वामी.
ते एक ओव्हरऑल जर्नी बोललं तर एक जेव्हा मी 9 मंथ्सची प्रेग्नंट होती तेपासून जे माझं टीचिंग आहे, जे मी मेडिटेशन करायचे, जेव्हा मी जे आहे ना स्वामीचे वगैरे पोथी वगैरे बुक्स ते वाचून जे मी तिला एक पॉझिटिव्ह एनर्जी मी सेंड करायची, ओके एनर्जी, ते एक मिरॅकल झालं आहे. आणि नंतर जेव्हा ती जन्म घेतली इथे, ते मी बोलणार एक तर तिचं नावच समर्थ आहे, म्हणजे ते स्वामीचंच नाव आहे. तर ते नावामध्ये मला एक असं एक आहे ना की पहिल्यापासूनच असं होता की तिला मला एक काही ना काही एक नेशनसाठी एक काही ना काही एक प्राऊड मुमेंट तर करायलाच पाहिजे. पण ते रिअल एक असं गोष्टी झालं घडलं की जेव्हा मी शिकवायची तर ती सगळं ना ते ग्रास्प करायची. तर 3 महिन्यामध्ये ती आहे ना अक्षरचे म्हणजे फंबलिंग चालू केलेली खूप लवकर. आणि ते पलटी पण ती आहे ना 2.5 मंथ्समध्ये करायची. मीन्स लवकरच पलटी केली तिने. तर आणि क्रॉलिंग नाही ती केलेली, डायरेक्टली ती उभा राहिली, तशी झालं. तर 5 मंथ्समध्ये ना ती जे मी पोएम्स वगैरे बोलायची, शिकवायची, पिक्चर्स वगैरे दाखवायची माझी स्टुडंट्सला, ते ती खेचायची. मग ते टोन वगैरे स्टार्ट झालं, मग ती नाचायची जे पोएम्समध्ये. आणि टॉईज ठेवला ना समोर, तिला टॉईज नको आहे, तिला बुक्स पाहिजे आणि ते कलरफुल पिक्चर्स पाहिजे. तर तिला असं होतं ना, आणि पेन पाहिजे, पेन्सिल पाहिजे. एवढं कमी 5-6 मंथ्समध्ये ना ती पेन घेऊन पेन्सिल घेऊन म्हणजे काही ना काही स्क्रिबलिंग करायची. तर मला असं वाटलं की नाही, म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये कोणी करणार नाही आणि पॉसिबलच नाही आहे. तर स्लोली आहे ना जे मी शिकवायची माझ्या मुलांना ते ती 6-7 मंथ्समध्ये ग्राफ्स करून ते पोएम्स वगैरे बोलायला लागली. तेव्हा मी पिक्चर्स वगैरे ठेवून तिला शिकवायला मी सुरू केले. म्हणजे मी शिकून फक्त सोडायची, ती लहान आहे, ती घेते नाही घेते मला नाही माहीत. ते सगळे काय आहे मिरॅकल ते स्वामीलाच माहीत आहे. माझं इंटेन्शन आहे की मी मम्मी आहे तर मला ते नॉलेज शेअर करायलाच पाहिजे. करत गेली. तर 9 आणि 10 मंथ्समध्ये ती खूप जास्त बोलायची. आणि 1 इयरमध्ये अक्षरचे तिचे जे एक व्हिडिओ व्हायरल झालेलं की ती एवढं बोलते. तर माझ्या फ्रेंडनी मला रेकमेंड केलं की दिस इज नॉट अ नॉर्मल, तू एक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्लीज तू रजिस्टर करून घे. तर ते मग जर्नी स्टार्ट केलं. तर मी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये टाकलं. तर इंटरव्ह्यू झालं तिचं. मग लाईव्ह इंटरव्ह्यूमध्ये ती जनगण मन बोलली. शी इज द यंगेस्ट वन टू टेक दॅट जनगण मन इन 14 मंथ्स ऑफ ओल्ड. आता कोणी असं नाही केलं आहे म्हणजे ते. तर स्लोली ते GK वाढत गेलं, पिक्चर्स वगैरे. स्लोली मी क्वेश्चन आन्सरचे तिला रेडी केलं आहे. मी बोलले बघूया, ट्राय करूया. कारण मी कुठेतरी वाचलेलं की 5 इयर्सची मुलगी 150 क्वेश्चन आन्सर्स तिने दिलेलं, 100 to 150 क्वेश्चन्स इन समथिंग मिनिट्स. आणि एक ॲब्रॉडमध्ये होता, ते 4 वर्षाचं होतं. तर मी बोलले वाय कांट समर्था कॅन स्टार्ट, शी कॅन बी इन्स्पिरेशन ना नाव टू मेनी. तर मी ते प्रयत्न केले, ते ट्राय केलं. तर मी ट्राय करून सोडायची. पण मी एकदा आहे ना असंच ट्रॅव्हलिंग करताना म्हणजे मंदिरात कधी मी असं क्वेश्चन विचारायची ना, ती आन्सर द्यायची. मग मला शॉक झाला अजून की ती खरंच घेते हे. तर मी त्याच्यामध्येच तिला खूप करून GKमधून एवढं स्ट्रॉंग केलं की तिला 54 क्वेश्चन्समध्ये ती बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आली. मग 75, मग 100 क्वेश्चन्स, मग मॅक्झिमम क्वेश्चन्स अटेम्प्टेड इन यंगेस्ट इन हे बुक्स ऑफ अजून एक बुक्समध्ये युनिव्हर्सल बुक्समध्ये आली. तर हे सगळं वर्ल्ड रेकॉर्ड होत गेलं, टोटल 5 वर्ल्ड रेकॉर्ड. त्याच्यामध्ये मग तिला ॲवॉर्ड्स भेटायला स्टार्ट झालं. राष्ट्रीय गौरव पुरस्कार, मग GK मास्टर, GK पोर्टुगी, प्राईड डॉटर ऑफ नेशन, प्राईड ऑफ भारत, देन स्मार्टेस्ट इंटेलिजंट चाइल्ड, देन IQमध्ये खूप जास्त नेम तिला भेटत गेलं म्हणजे. तर दादासाहेब फाल्के अवॉर्ड, मग खूप अवॉर्ड भेटत गेलं. पण इंटरनॅशनल क्रिएटर अवॉर्ड, कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड. मग आता जे आहे, मला कधी पण असं होतं की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर मला महाराष्ट्राचे नेम प्राऊड तर करायलाच पाहिजे. तर वाय कांट समर्था कॅन डू. तर हे महाराष्ट्रामध्ये आय एम व्हेरी थँकफुल दॅट महाराष्ट्र रत्न पुरस्कारचे फुल टीम जे समर्थाला नॉमिनेट करून हे अवॉर्ड दिलं. आणि तिथे पण क्वेश्चन आन्सर्स विचारलेलं आणि तिने आन्सर दिलं. अँड तिथे पण तिला खूप स्टँडिंग ओवेशन भेटलं. आणि तिथे पण जे बोलणार ना यंगेस्टमध्ये ती एकच होती तिथे जे दिलेलं. अँड इट इज अ व्हेरी प्राईड मुमेंट की एवढं अजून आहे अवॉर्ड, मी काय मिस केलं असेल पण
हे सगळं तिला अचीवमेंट भेटलं आहे. तसंच तुम्ही तिला प्रधानमंत्री असू दे, मुख्यमंत्री असू दे, अनेक नेत्यांची तिला नावं माहिती आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? ते तुम्ही शिकवलं की ती स्वतःहूनच नाही, ते मी शिकवलेलं. कॅबिनेट मिनिस्टर जे 2000 आता 24मध्ये जे संपलं असेल, 2000 जे 5 इयर्सचे होते, तर ते तुम्ही बघू शकता जे आहे साईट्समध्ये, सोशल साईट्स, तर तिने ते पूर्ण मी शिकवायची. तर मी शिकून असं 10 क्वेश्चन्स कवर करून मग ती फुल कॅबिनेट मिनिस्टर अँड नॅशनल आपलं जे आहे ते ती बोलायची. तर त्याच्यानंतर ना मी असं विचार केलं का नाही आपण सगळं सब्जेक्ट्समध्ये थोडा कवर करूया. तर मी जॉग्रफी, हिस्ट्री, मग आपलं सायन्स, असं सगळं याच्यामध्ये मी करून मग एक असं तिला प्रिपेअर केलं आहे की प्रॉपर जनरल नॉलेजचे म्हणजे एक तिला असं एक टॅग भेटलं की येस शी इज. बिकॉज एक कमी वयामध्ये आता ती ऑलमोस्ट 150पर्यंत आन्सर्स बोलते आणि